संडे म्हटलं ना की सगळ्यांचं सगळं निवांत असतं. उठायचं लेट, त्याच्यानंतर नाश्ता लेट, मग जेवण लेट आणि सगळंच आरामात असं होत असतं. पण कितीही काही म्हटलं ना तरी आपल्या गृहिणींना मात्र सुट्टी कधीच नसते. कारण आपल्याला कितीही झालं तरी लवकर हे उठावंच लागतं. कारण बाकी सगळ्यांची कामं उशिरा होण्यासाठी आणि ती कामं उशिरा उठल्यानंतर देखील वेळेत होण्यासाठी आपल्याला मात्र आपल्या टायमिंगवरच उठावं लागतं. तर असो, आजचं हे संडे आणि संडेच्या रुटीन कामांना सुरुवात झालेली आहे. काल जे आपण बॅटर फ्रीजमध्ये म्हणजे जे येण्यासाठी ठेवलेलं ते मी सकाळी लवकर आलेलं, म्हणजे 5 वाजताच पीठ आलेलं, तर ते मी आतमध्ये फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे. आणि ते काम करताच, कारण अजून नाश्ता करायला वेळ होता, कारण डोसे करणार, चटणी करणार, त्याच्यानंतर खाणार. तर त्याच्या आधी ना मी असंच चालता फिरता आपण जसं म्हणतो ना त्याच्यासाठीच मी छोटे छोटे बाईट्स केलेले. तरी असे पटकन आपण तोंडात टाकू शकतो जेव्हा गडबड असते तेव्हा. तर मी पटकन एक तोंडात टाकला आणि कंटेनर काढून घेतले. कारण या डब्यांमध्ये म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे हा एक 1.2 लिटरचा आहे आणि एक 350 mlचा आहे. त्याच्यामध्ये मी ते भरून ठेवते. आणि आता काय करणार आहे, मी सर्वात आधी चटणी वाटायची आहे, त्याची थोडीशी तयारी करून घेणार आहे. तर इथे ना मी लाल सुक्या मिरच्या घेतल्यात, या बेडकी मिरच्या आहेत. आणि याच्यासाठी मला एक कमेंट आलेली की ह्या तू फ्रीजमध्ये कशा स्टोअर करतेस किंवा कशा स्टोअर कराव्या. तर याच्यासाठी खूप असं काही मोठं असं रॉकेट सायन्स नाही आहे. जशा आहेत, जी पिशवी तुम्ही आणली असेल ना तीच तशीच्या तशी फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्याचा रंग पण उडणार नाहीत आणि त्या तशाच्या तशा राहतील. तर बघा, कांदा बऱ्यापैकी बुडला गेला आतमध्ये आणि ना हा असाच काढून घ्यायचा हलक्या हाताने. आणि पीठ बघा, एवढं सुंदर आलेलं पीठ आणि अगदी हलकं असं पीठ झालेलं. म्हणजे जेव्हा तुम्ही मिक्स कराल ना, तर मी तुम्हाला दाखवते बघा, अगदी हलकं झालं आहे पीठ बघा. आणि जेवढं तुम्ही मिक्स कराल ना ते मस्त असं स्मूथ असं पीठ आलेलं आहे. आणि इडली तर याची अगदी भारी होणार आहे. जो आपण शेवटी राईस वापरलेला ना त्याच्यामुळे ही इडली जी आहे ना ती अजून हलकी झाली. आता तुम्ही साबुदाणे किंवा पोहे वाटले म्हणजे जेव्हा वाटून टाकता ना त्याच्या जागी तुम्ही एकदा भात वापरून बघा, म्हणजे शिजवलेला भात ते टाकून एकदा पीठ भिजवून ठेवा. म्हणजे खरंच तुम्हाला पण कळेल की खरंच खूप चांगल्या होतात आपल्या इडली किंवा डोसे. तुम्हाला काय करायचं असेल ते. मी याच्यामध्ये बॅटर जेव्हा कधी मिक्स करते ना याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. कारण मग जी आंबण्याची प्रक्रिया असते ना ती कुठेतरी स्टॉप होते. आणि बऱ्याच वेळा काय होतं ना, आपल्या फ्रीजमध्ये ना खूप असा एक खोलल्यावर आंबट खूप स्मेल येतो, एखाद दिवस जरी राहिलं तरी. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मग फ्रीजमध्ये स्टोअर करायचं. हा जो दुसरा डब्बा होता तो पण बघा, याच्यामध्ये पण बॅटर अगदी छान तसंच आलं आहे फुलून. आणि 2 कंटेनरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी थोडं ठेवण्याचा हाच एक फायदा असतो की पीठ लवकर येतं आणि ते व्यवस्थित येतं. नाहीतर जेव्हा आपण खूप मोठ्या डब्यातच किंवा एकाच ह्याच्यात भांडी म्हणजे पाणी म्हणजे ठेवतो सगळं बॅटर टाकून, तर त्याला खूप वेळ लागतो. आणि सकाळी मग सारखं आपल्याला बघावं लागतं, अरे बॅटर आलं की नाही, पीठ आलं की नाही. पण पीठ आलेलंच नसतं. तर मी हे जेव्हा ठेवते ना तर माझं सकाळी 5, 5:30, कधी 4 वाजताच येतं. आता थोडी थंडी आहे म्हणून थोडंसं 5, 5:30 वाजता आलं, नाही तर खूप लवकर येतं पीठ. आणि मी ना प्रत्येक वेळेस थंडी, गरमी किंवा अजून काही असो ना, कांदा मी टाकते त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे ना पीठ त्याच्या गरमीमुळे लगेच येतं. तर आता हे जे बॅटर आहे ना हे माझं पूर्णपणे म्हणजे या टोपातलं जे होतं ना ते माझे या कंटेनरमध्येच राहून गेले. आणि जे दुसरा जो छोटा डब्बा होता त्याच्यामधलं जे बॅटर आहे ना तर थोडंसं मी आता नाश्त्यासाठी बाजूला काढून ठेवणार आणि थोडंसं मी माझ्या दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवणार. आणि 2 डब्यामध्ये याच्यासाठी भरून ठेवते ना, कारण मग जेव्हा आपण फ्रीजमधनं काढतो ना तेव्हा मग सारखं काढ घाल करावं लागते. आणि आता नाश्त्यासाठी खूप काही एवढं खाल्ले जाणार नाही, मोजून 2-2 डोसे खाल्ले जातात. पण चटणी मात्र मी थोडी बऱ्यापैकी करून ठेवणार आहे. म्हणजे 2 वेळेस मला चटणी होईल एवढी चटणी मी वाटणार आहे. चटणी आज म्हटलं की चला थोडीशी अशी आंबटशी जी चटणी असते ना, जी चिंच टाकून केलेली लसणाची चटणी, ती खूप भारी लागते. आणि नाचणीचे डोसे होते आणि बऱ्याच दिवसांनी नाचणीचे डोसे झालेले. इतर तर मी डोसे, आंबोळे, घावणे वगैरे काही ना काहीतरी चालूच असतं, पण नाचणीचे आज बऱ्याच दिवसांनी केलेले. त्याच्यामुळे म्हटलं चला आज त्याच्याबरोबर थोडीशी लसणाची जी झणझणीत असं थोडासा लसणाचा ठेचा असतो त्याच्यामध्ये टेस्टला. आणि त्याचबरोबर त्याच्यावर ना अशी आंबट अशी चिंचेची जी टेस्ट असते ना ती अगदी भारी लागते. तुमच्याकडे पण अशी चटणी करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा. अशीच ही सेम चटणी ना आपण सुक्या खोबऱ्याची पण करू शकतो. ती मी आता तुम्हाला पुढे दाखवतेस की आपण कशा प्रकारे चटणी वाटायची. चटणीसाठी अगदी बेसिक साहित्य घ्यायचं आहे बघा. इथे मी जेवढे तुम्हाला पाहिजे, तुम्हाला लसूण जास्त आवडत असतील पण या चटणीत ना लसूणच जेवढा जास्त असेल ना तेवढा चांगला. तर मी इथे 4-5 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. जे माझ्याकडे ओलं खोबरं आहे तिथे ओलं खोबरं. आणि तुम्हाला जास्त दिवस ही चटणी, सुकी चटणी जर लसणाची चटणी हवी असेल
टेस्ट करायची असेल ना तर तुम्ही इथे सुकं खोबरं वापरा, ओल्या खोबऱ्याच्या ऐवजी सुकं खोबरं वापरा. आणि याच्यामध्ये मी थोडीशी चिंच टाकली बघा, अगदी थोडीशी टाकले पण टेस्ट याला अगदी छान येईल. आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ना आता या ज्या भिजत घातलेल्या लाल मिरच्या आहेत, या बेडगी लाल मिरच्या आहेत, त्याच्यामध्ये अजिबात तिखटपणा नसतो, याच्यामध्ये कलर खूप चांगला येतो म्हणून मी त्या वापरल्या. आणि सगळं एकाच याच्यात टाकायचं, आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं. जेव्हा आपण सुकी लसणाची चटणी वापरणार ना तेव्हा त्याच्यामध्ये सगळं सुकं वापरायचं, मिरच्या सुक्या, खोबरं पण सुकंच वापरायचं आणि सुकंच वाटून घ्यायचं. आता ही छान अशी चटणी बघा, कलर अगदी मस्त आलाय सुक्या मिरच्या वापरल्यामुळे. आता याच्यावर आपण फोडणी द्यायची. फोडणीसाठी आपण बेसिक साहित्य वापरले, पण हे दाखवता बघा ना, तुम्हाला दाखवते. हे जे वोट केलं ना, ती जेव्हा त्यांनी इंक लावली ना ती एवढी माझ्या आतपर्यंत गेलेली ना की असं वाटतं की अरे किती मळ आहे या बोटामध्ये. तर मलाच ते बघताना असं वाटतं ना, काम करताना अरे शी माझं बोट कसं दिसतंय, म्हणजे अगदी त्याच्यामध्ये खूप घाण आहे अशी वाटते. तर इथे फोडणी दिली बघा मी, थोडीशी राई, उडदाची डाळ, थोडीशी हिंग आणि कढीपत्ता असं टाकून छान अशी फोडणी दिली आणि आपली चटणी तयार झाली. तर मी काय करते, बऱ्याच वेळा जेव्हा कधी मी चटणी करते ना तेव्हा पहिलीच त्यातली थोडीशी चटणी आहे ना मी एका कंटेनरमध्ये साईडला काढून ठेवते. कारण बऱ्याच वेळा आपण खातो त्याच्यामध्ये मग ते मला असं आवडत नाही की जे खायला घेतलं त्यातलंच मग पदार्थ उरलेला मग आपण साईडला काढून ठेवायचं. आपल्याला माहिती असतं की आपल्याला किती लागणार आहे, तर आपण पहिलंच साईडला काढून ठेवायचं, म्हणजे ते व्यवस्थित टिकतं पण. कारण मग सारखं ते मिक्स केलेलं किंवा सारखं आत बाहेर केलेलं असा पदार्थ जास्त दिवस टिकत पण नाही, म्हणजे जास्त वेळ राहत पण नाही, लगेच खराब होते. आणि चटणी वगैरे जर तुम्ही पहिलीच काढून ठेवली ना बाजूला तर अगदी चांगली अशी ती राहते, जेवढी दिवस तुम्हाला ठेवायची ना फ्रीजमध्ये चांगली राहते. आता मी फक्त 2 वेळेसाठीचीच केलेली, ही आत्ताला झाली आणि एक मला आता नंतरला होईल. तर मी आज संध्याकाळी किंवा मग उद्या सकाळसाठी ती मला नाश्त्याला होईल. आणि डोसे बघा, अगदी आपले जसे डोसे होतात ना तसेच होतात, असं बघून तुम्हाला कळणार नाही, पण तुम्ही जर जवळून बघाल ना तर त्याचा जो कलर आहे ना तो थोडासा ब्राउनिश वाटतो. नाहीतर अगदी असं काही तुम्हाला असं जर लांबून दाखवलं तर अजिबात कळणार नाही हे नाचणीचे डोसे आहेत की कुठले डोसे आहेत. आणि थोडेसे जर तुम्ही पातळ पसरवले ना तर ते अगदी छान कुरकुरीत होतात. थोडेसे पातळ परतवायचे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप किंवा बटर किंवा तेल तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही टाका, म्हणजे ते थोडंसं अजून छान कुरकुरीत होतात. आणि कुरकुरीत झाले ना की मग तुम्हाला याच्यामध्ये अजिबात कळून येणार नाही की तुम्ही नाचणी टाकली. जर तुम्हाला फक्त नाचणीचे हवे असतील तर तुम्ही फक्त नाचणीचे पण करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ वापरू नका. जिथे आपण 1 पेला तांदूळ आणि 1 पेला नाचणी घेतलेली आहे तिथे 2 पेले तुम्ही नाचणीचा वापर करू शकता. आज ना मी ब्लॉगला डायरेक्ट ना सकाळ नंतर आता संध्याकाळी सुरुवात करते. मध्ये मला ब्लॉग शूट करायला जमलं नाही, कारण मला जसं मी म्हणते माझा अभ्यास पण मला कम्प्लीट करायचा आहे. आणि आत्ता जे एवढे येणार आहेत सॅटर्डे संडे त्याच्यामध्ये मला ते कम्प्लीट करायचं आहे. कारण इतर दिवशी मध्ये मला वेळ अजिबात मिळत नाही. थोडासा सॅटर्डे मध्ये आणि संडेमध्ये बराचसा वेळ मिळतो. जसं मी व्हिडिओ शूट करून एडिट करून तुमच्याबरोबर पोस्ट करण्याचं हे काम माझं रोजचं आहे, तसं स्टडीजकडे लक्ष देण्याचं काम पण माझं तेवढंच आहे. तर आज मी ते काम केलं, त्याच्यामुळे मध्ये मग काही शूट करायला मला जमलं नाही. नमस्कार, मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आपले व्हिडिओ तर तुम्ही खूप एन्जॉय करता. तुम्ही ज्या सगळ्यांच्या खूप खूप छान छान अशा कमेंट वाजून मला खरंच रोज एनर्जी मिळत असते की मी कितीही म्हणजे काय असं वाटतं ना कधीतरी एक की अरे आज नको व्हिडिओ शूट करायला, किंवा असं वाटतं की अरे आज माझा व्हिडिओ शूट करून होईल का, माझं सगळं जमेल का, सगळं व्यवस्थित होईल का. पण तुमची जे कमेंट मला एक एनर्जी देऊन जात असते ना त्याच्यामध्ये पूर्ण मी रिफ्रेश होऊन जाते. कारण तुमच्या जेवढ्या कमेंट्स असतात ना, मी ट्रेनमध्ये बसते ना जेव्हा येताना तेव्हा वाचत असते. इतर वेळेस मला अजिबात वेळ मिळत नाही, मधल्या वेळेस मला कमेंट वाचायला अजिबात वेळ नसतो. पण जो संध्याकाळी येतानाचा जो वेळ असतो ना त्याच्यामध्ये मी कमेंट वाचते आणि त्याच्यातच मी पुन्हा घरी येईपर्यंत पूर्ण रिफ्रेश होऊन जाते. माझा मूडच चेंज झालेला असतो की अरे चला तुम्ही पण वाट बघत असता आपल्यासाठी आणि मी पण तुमच्यासाठी वाट बघत असते, म्हणजे कधी मी रोज तुमच्याबरोबर एक ब्लॉग शेअर करेन. आणि जेव्हा जेव्हा मला जमेल ना तेव्हा मी रोजच ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करणार. फक्त एखाद दिवस असेल ज्या दिवशी मला नाहीच जमणार अगदीच, त्या दिवशी मी तो ब्लॉग शेअर नाही करेल, पण त्या दिवशी ना मी शॉर्ट व्हिडिओ नक्की तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता हेच काम चाललेलं माझं, एक शॉर्ट व्हिडिओचं मी शूट करत होती. तर हे सगळे जे मिंत्राचे ड्रेसेस होते ना ते ओपन केलेले, ते आता असेच ठेवलेत मी. आणि ना हे मी तुम्हाला याचं ना आफ्टर वॉशचा रिव्ह्यू देईन, शेअर करेन तुमच्याबरोबर. कारण हे ना मी वॉश नाही केलेले आहे. तर आता हे पहिले घालायच्या आधी मला वॉश करायचं, वॉश करणार आणि मगच मी यूज करणार. कारण कसं असतं हे जे प्रोडक्ट्स असतात ना आता हे किती ठिकाणी एक्सचेंज होऊन आलेले असतात गेलेले असतात माहिती नाही.
त्याच्यामुळे हे मी शक्यतो वॉश करू, शक्यतो म्हणण्यापेक्षा हे जे काही ऑनलाईन वगैरे येतात मी सगळं वॉश करते, नंतरच यूज करते. तर आज ना मी तुम्हाला माझं जे मार्गशीर्षचं जे तुम्ही कमेंट केलेली साडी कशी नेसवायची, तर त्याच्यासं थोडंसं संदर्भाचंच आहे. म्हणजे आज मला रविवार आहे, तर मी म्हटलं पुढच्या रविवारी खूप घाई होते आणि थोडंसं डोक्यात मी ठरवून ठेवलेलं असेल ना की मला मग पुढे काही त्रास होणार नाही, कारण आठवड्यामध्ये बाकीचा विचार करायला अजिबात वेळ नसतो, कामांची लिस्ट एवढी असते ना. तर म्हटलं चला आज ना दिवे कुठले लावायचे पहिल्या गुरुवारसाठी ना ते मी निवडून ठेवणार आहे. निवडून ठेवण्यापेक्षा माझ्याकडे काय असे खूप असे नाही आहेत, पण ज्या आहेत त्याच्यामधले पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारी कुठले लावायचे, म्हणजे पिवळ्या कलरवर आणि ग्रीन कलरच्या साडीवर, तर ते मी आज ठरवून घेणार आहे. आणि तेव्हा दिवे ते पण तुमच्याबरोबर शेअर होतील, कारण काही जणांनी बघितलेले आहेत, जे आपले नवीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी म्हणजे हे असतील, कारण त्यांनी हे दिवे बघितलेले नसतील. आणि जे जुने मेंबर्स आहेत त्यांनी तर ऑलरेडी बघितले असतील. तरी पण तुम्ही बघा, जी माहिती माझ्याकडनं तुमच्याकडे म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची राहिली असेल दिव्यांच्या बाबतीत, ते सगळ्या माहिती तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करते दिव्यांच्या मार्फत, तर ते करून घेणार आहे. साडी मात्र मी शॉर्ट व्हिडिओमधनं येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, कारण मी पण काय अशी खूप जास्त अशी भारी अशी साडी नाही नेसवत, साधी सिंपल आणि पटकन होणारी. कारण मला पण सकाळी ऑफिसला जायच्या आधी पूजा करून जायची असते, म्हणजे जवळपास 3 वाजता मला उठायला लागतं, आंघोळ वगैरे करून बाहेरची लादी पुसा, घराची लाई पुजा, मग लेपण असतं, त्याच्यानंतर देवपूजा असते, त्याच्यानंतर ती पूजा आणि सगळं करेपर्यंत नंतर मग टिफिन पण असतो. माझा तर उपवास असला तरी सचिनचा टिफिन असतो, मग त्याचं ऑफिस वर्क फ्रॉम होम असलं त्या दिवशी तरी, पण घरात तर त्याला टिफिन बनवावंच लागतं, म्हणजे दुपारचं जेवण बनवावं लागतं, ते सगळं करून निघायचं असतं. मग त्या ह्याच्यात पण मी पण असं काही खूप गडबडीची साडी नेसवत नाही, पटकन झटपट होणारी अशी साडी नेसवेन. आणि पहिल्या गुरुवारचं तर मी ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करण्याचा विचार करते, म्हणजे जमेल असा प्रयत्न तर नक्की असणार आहे माझा. तर चला तुम्हाला दिवे दाखवते. पहिलं हे माझं जे काम आहे हे फक्त मी आता घडी करून ठेवणार आहे. आज रात्री मी थोडेसे 2 ड्रेस मी भिजत घालेन आणि मग 2 ड्रेस उद्या घालेन, असं करेन, कारण एकदम मला जमणार नाही, कारण हे काही मशीनला लावायचे नाहीत, कारण पहिल्यांदाच धुतलेले आहेत. तर थोडेसे फक्त थंड पाण्यामध्ये मी भिजत घालणार आहे आणि मग वॉश करून बघूया फक्त त्याचा कलर वगैरे जातो का. तर चला ब्लॉगला सुरुवात करूया पुढे. तर प्रगतीची आपल्याला कमेंट होती की ताई तुझ्याकडे कुठले मुखवटे आहेत देवीचे ते सांग म्हणून किंवा दाखव म्हणून. तर माझ्याकडे 2 मुखवटे आहेत, त्यातला हा पहिला मुखवटा आहे आणि मी याला 2 वर्षापासून वापरते. 2 वर्षापूर्वी मी या घेतलेला आणि याची कॉस्ट तुम्ही ते बघू शकता, इथे लिहिलेली पण आहे. 125 रुपयाला मी 2 वर्षापूर्वी घेतला आहे. आता बरीच महाग झाली आणि अगदी व्यवस्थित वापरला जातोय आणि त्याचा कलर वगैरे पण काही कुठेही गेला नाही. आणि याला ना 2 साईडला कानातल्यांना छानपैकी होल दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही इयरिंग्स वगैरे घालायचे आहेत तर नथीसाठी होल दिलेला आहे. वरती पण एका ठिकाणी होल आहे, म्हणजे तुम्हाला जर काही कुठे लटकवायचं आहे, म्हणजे असं हँग करायचं आहे काहीतरी गजरा वगैरे, तर तुम्ही करू शकता. तर हा जो आहे ना हा खूप मी सुरुवातीला घेतलेला, म्हणजे जेव्हा लग्न नवीन झालेलं माझं आणि तेव्हा मला मुखवटे घ्यायचे होते तेव्हा मी घेतलेला. आणि तेव्हा जास्त करून ना असेच मुखवटे मिळत होते. आत्ता हे खूप बरेच वेगवेगळे व्हरायटी आले, तर मला पण त्यातला एखादा मुखवटा घ्यायचा आहे, पण बघू जमेल तसं, किंवा मला अजून त्या मुखवट्यामधलं अजून तेवढंसं असं माहिती नाही की कशा प्रकारे ते जे मुखवटे असतात ते असतात. आणि वस्त्रांमध्ये म्हणाल तर माझ्याकडे हे अशा प्रकारचे पण वस्त्र आहेत बघा. हा एक मँगो कलरमध्ये आणि त्याला ग्रीन कलरची बॉर्डर, आणि हा थोडा सिल्क मटेरियलमध्ये आणि याचं थोडंसं फिनिशिंग बघा तुम्ही चांगलं आहे, म्हणजे आतून पण कपडा छान वापरलेला गेलेला आहे. आणि अशा पद्धतीचे माझ्याकडे 2-3 वस्त्र आहेत जे माझ्याकडे खूप आधी घेतलेले, म्हणजे जे मी आधीच्या पूजेमध्ये वापरले आहेत. आत्ता मला जेव्हापासून कळायला लागलं आणि जेव्हापासून याच्या कॉस्ट वाढल्या तेव्हापासून मग मी जसे ब्लाऊज पीसच आणते आणि त्यानेच मग साडी नेसवते. तुम्ही दीपपूजेचा व्लॉग बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला छान बघायला मिळेल. लक्ष्मीपूजनाच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ही साडी, ही जी आता मी मँगो कलरचं जे वस्त्र दाखवलं ना ते नेसवलेलं तुम्हाला देवीला बघायला मिळेल. त्याचबरोबर गेल्या वर्षीचा जो मार्गशीर्ष गुरुवारचा व्लॉग आहे तो पण आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे, तो पण तुम्ही बघू शकता. मी कम्युनिटी पोस्टवर तो लवकरात लवकर शेअर करेन, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल. आणि हे अगोदर अशा पॅटर्नचे खूप मिळायचे, तर यातले पण माझ्याकडे 2 वस्त्र आहेत, म्हणजे टोटल माझ्याकडे 5-1 वस्त्र आहेत. आता मी तुम्हाला सगळेच दाखवत नाही आहेत, पण मी हे 2 वरती काढून ठेवलेत की अगदीच एमर्जन्सी घाई झाली तर मग काय करायचं, म्हणून मग ते वस्त्र वापरणार आहे मी. तर हे जे 2 दिवे आहेत हे तर मला याचं उद्घाटन करायचंच आहे, म्हणजे हे दिवे मी अजून वापरले नाहीत. ॲक्च्युली ते दिवाळीसाठी घेतलेले पण वापरणं राहून झालं.
म्हणून हे जे टी लाईट होल्डर आहेत ते मला वापरायचं. आणि हे जे कमळाचे दिवे आहेत आणि याला मला बरीचशी रिक्वेस्ट येते, तर हे मी भुलेश्वर मार्केटवरनंच घेतलं आहे. याचं एक्झॅक्टली नाव कुठून घेतलं आणि काय आहे ना ते मला 2 दिवसात मी तुम्हाला नक्की सांगेल. कारण त्याच्यावरती ना ॲक्च्युली माझ्याकडे बिल अजून तसंच ठेवलेलं आहे. मी त्याच्यामध्ये बघून तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल. ॲक्च्युली मला ॲड्रेस असा म्हणजे असं डिटेलमध्ये सांगता नाही येणार, मला वाचल्याशिवाय तो कळणार नाही. कारण मला जसं डायरेक्शन तुम्ही सांगाल की इथून इथे जा, इथून तिथे जा, तर मी ते तुम्हाला एक्सप्लेन करू शकेल. पण एक्झॅक्टली कुठून घेतलेत त्याचं नाव मला सांगण्यासाठी मी ते बघते बिलमध्ये आणि तुम्हाला नक्की सांगते. तर याच्यामधला मला एकच दिवा लागणार आहे कमळाचा आणि बाकीचे मी 2-2 पेअरमध्ये वापरणार आहे. ॲक्च्युली ह्यावेळेस मी समई वापरणार नाही आहे. आणि हे मी आयकियाचे जे दिवे आहेत ना हे घेतलेले, हे पण खूप छान आहेत काचेचे दिवे, तर हे पण मी काढून ठेवलेत ऑप्शनमध्ये. पण मला ना यावेळेस एक दिवा असा नवीन असा दिवा घ्यायचा आहे, जो मी दरवर्षी काही ना काहीतरी ठरवते एखादा तरी दिवा मी नवीन घेते. तर यावर्षी मला मार्गशीर्ष पूजेसाठी ना एक दिवा असा घ्यायचा आहे की जो माझ्याकडे छान असा पूजेमध्ये मी वापरू शकेन. तर बघू ह्या आठवड्यामध्येच मी तो घेईन आणि घेतला की ना नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन आणि तुम्हाला देखील तो नक्की आवडेल. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जे आपण नाचणीचे डोसे किंवा इडली तुम्ही करू शकता. मी तर डोसे केले आज, पण माझा ॲक्च्युली इडली करायचाच विचार होता, पण नंतर प्लॅन चेंज झाला आणि मग ऐन वेळेस मी ते डोसे केले. तुम्ही अप्पे करू शकता, इडली करू शकता, डोसे करू शकता, आंबोळ्या करू शकता किंवा ढोकळा करू शकता. अशा सगळ्या रेसिपी तुम्ही जे आपण बॅटर बनवलेलं त्यापासून करू शकता आणि तुम्ही नक्की करून बघा. पीठ पण बघा अगदी व्यवस्थित आलेलं, म्हणजे जसं आपल्या इडली डोशाचं बॅटर येतं ना तसंच येतं. फक्त थोड्याशा कलरमध्ये त्या थोड्याशा ब्राउनिश होतात, नाही तर पीठ अगदी परफेक्ट येतं. आणि आज आपल्याला म्हणजे कालच्या व्हिडिओ खाली एका ताईने आपल्याला कमेंट केलेलं की तुझं प्रमाण घेऊनच मी आज पीठ भिजत घातलंय, बघू आता कसं होतं. तर ताई तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आजचा तर मला नक्की कमेंट करून सांगा, कारण जशा माझ्या झाल्यात तशा सेम तुमच्या झालेल्या की नाही मला ते ऐकायला आवडेल तुमच्याकडनं. म्हणजे तुमची कमेंट वाचून मला देखील छान वाटेल की तुमची पण ती रेसिपी छान अशी झाली. तर चला अशा छान छान तुमच्या कमेंट करत राहा आणि मला एक नवीन एनर्जी देत जा. आज थोडासा माझ्याकडनं व्लॉग शूट करायला कंटाळा झाला, कारण आजचा दिवस थोडासा माझा दुसरं काम संपवण्यात होता, कारण मला पुढे त्रास होऊ नये म्हणून ते काम पहिलं केलं आणि मग ब्लॉग थोडासा शूट करायला मी कंटाळा केला. आणि कधीतरी असं एखाद दिवस असं वाटतं की अरे आज थोडासा आराम करावा, थोडंसं रिलॅक्स व्हावं, माइंड अजून थोडंसं फ्रेश व्हावं. आणि जर मी ब्लॉगच्या ह्याच्यात असली ना तर मी त्या ब्लॉगमध्येच पूर्ण घुसून जाते आणि मग इकडचं तिकडचं मला कधीच काही दिसत नाही म्हणण्यापेक्षा म्हणजे किचन आणि त्याचबरोबर मग माझं फक्त शूट एवढंच मला दिसतं, आजूबाजूचं मग काही दिसत नाही. म्हणजे ती कामं माझी पटापट कशी होतील आणि मी ते आवरून मग मी माझी बाकीची कामं कशी करेल याच्याकडे माझा कल असतो. तर आज थोडासा मी केला. आय होप तुम्ही समजून घ्याल आणि आजचा व्हिडिओ पण तेवढ्याच प्रेमाने तुम्ही बघाल, लाईक कराल, शेअर कराल तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर. 10,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आता थोडेसे सबस्क्रायबर्स बाकी राहिले, तर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.